दिंडोरी वृत्तांत न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। पिंपळगाव केतकी येथे दुसरा बिबट्याही पिंजऱ्यात कैद, नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये समाधान। दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव केतकी येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने अनेक नागरिकांना व शेतकऱ्यांच्या शेतात हे बिबटे परिसरात दिसत होते। परिसरात या बिबट्यांची दहशत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अनिलदादा देशमुख, सरपंच संगीता बोंबले, उपसरपंच कल्पना उखरडे यांनी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती। त्यानंतर वन विभागाचे वनक्षेत्राधिकारी सुशांत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल अशोक काडे यांनी या ठिकाणी पिंजरा लावला होता। या आधीही या गावांमध्ये 2 ते 3 बिबटे वन विभागाकडून पकडण्यात आले। त्यानंतर काही दिवस का होईना शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते। मात्र पुन्हा गेल्या काही दिवसांपासून या गावालगत वाडी वस्त्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांना, मजुरांना हे बिबटे दिसत असल्याने वन विभागाने याची तात्काळ दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते तथा शीतल फर्निचरचे संचालक भाऊसाहेब देशमुख यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला होता। त्यानंतर गुरुवार दिनांक 9 रोजी बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले। त्यानंतर आज गुरुवारी 7 रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा दुसरा बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला असून नागरिकांनी यावेळी बिबट्या पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। वन विभागाचे वनपाल अशोक काडे यांच्याशी भाऊसाहेब देशमुख यांनी संपर्क करून त्याबाबत माहिती दिली। त्यानंतर काडे यांनी त्वरित वन विभागातील कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले। काही दिवसांपूर्वी या बिबट्यांनी मेंढपाळांच्या 2 मेंढ्या हल्ला करून फस्त केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। हे बिबटे पकडण्यात वन विभागाला यश आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। दिंडोरी वृत्तांत न्यूज, विभागीय संपादक बापू चव्हाण, दिंडोरी।